जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. पृथ्वी तलावरील सर्व हिरकण्यांना माझा सर्वप्रथम सॅल्यूट. आज हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर अवतरत आहेत आपल्या बहिणी भगिनी, ज्या गृहिणी आहेत. आणि या गृहिणींविषयी आणि त्यांच्या तडजोडींविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. गृहिणी म्हटलं की बघा, आपल्या डोळ्यापुढं काय येतं? 24 तास आपल्यासाठी अवेलेबल असणारी स्त्री, जी गृहिणी, जी तिचा वेळ आपल्यासाठी देते. आणि आपण काय करतो? तिचा वेळ घेतो. आणि थोडा थोडा नाही, जास्तचा वेळ घेतो. जणू काय आपला तिच्या वेळेवरती आणि तिच्यावर हक्कच आहे. ती तिच्यासाठी जगतच नाही. ती घरी आहे, गृहिणी आहे, म्हणजे ती आपल्यासाठीच आहे, आपल्या सेवेसाठी आहे, असा आपण पहिला विचार करतो. दुसरा विचार करतच नाही तिच्याविषयी. मग तिच्याकडून आपल्याला काय काय हवंय, आपल्याला काय काय सेवा घेता येतील, याचाच आपण विचार करतो. आणि मग बघा, या ठिकाणी तिचं आयुष्य हे आपल्यासाठीच होऊन जातं. ती जगते पण आपल्यासाठीच, ती स्वतःसाठी जगतच नाही. मग गृहिणी म्हणून एकदा तिला लेबल लागलं ना, की मग सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घरातल्या सगळ्या तिच्या खांद्यावरती येऊन पडतात. कारण तिला बाहेरचं जग नाही ना. मग हे बाहेरचं जग जे आहे ते सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आम्ही जे काही सांगू तुला ते तू फक्त ऐकायचं. म्हणजे संकाम्याची भूमिका म्हणजे फक्त ऐकत राहणं. तू तुझा विचार मांडायचा नाही, तू तुझं स्वतःहून कुठला निर्णय घ्यायचा नाही, तू तुझी मतं सांगायची नाहीत. फक्त काय करायचं तर आम्ही म्हणू, आम्ही सांगू ते फक्त करत राहायचं. म्हणजे ती गृहिणी. ही आजची परिस्थिती आहे आणि वास्तव आहे. आता या गृहिणीला प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. आणि गृहिणी म्हटलं की आपण घर बघतो. आणि ह्या घरातच दररोजची छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्यासाठी असतात, पण तिच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत त्या. आणि ती दररोजची ती तडजोड कशी करते बघा, तिचं आयुष्य ती आपल्यासाठी समर्पित कशी करते बघा. आता दररोजचंच उदाहरण जर आपण घरातलं घेतलं तर बघा, दररोज तिला काय प्रश्न पडत असतो स्वयंपाकाचा. पहिलं घर तिचं स्वयंपाकघराशिवाय तिला दुसरं स्थानच नाहीये. मग त्या स्वयंपाकघरामध्ये तिला पहिली तिची अडचण ही असते की मला आता हे सगळ्यांना स्वयंपाक करायचा आहे. त्या स्वयंपाक करताना काय काय मला करावं लागणार आहे. दररोजचा भाजीचा प्रश्न, तर भाजी काय करू? कारण जेवण करायचं म्हटल्यानंतर ताटात तर पहिली भाजी पाहिजे, दुसऱ्या गोष्टी नसल्या तरी चालतात, पण भाजी पोळी तर पहिली पाहिजे असते. आणि मग या भाजीचे अनेक प्रकार असतात. आता भाजीचं करायचं म्हटलं, नवऱ्याला बटाटा आवडत नाही, मुलांना वांग, भोपळा, दोडके आवडत नाहीत, सासू सासऱ्यांना कडधान्य काही करायचे तर दात नसतात, चावत नाही, पालेभाज्या करायच्या तर पित्तच होतं. मग ह्या सगळ्या आवडीनिवडी जपत तिने स्वयंपाकाचं बघायचं. आणि तिला जर गवारीची भाजी आवडत असेल तर त्याला काही चान्सच नाहीये की तिथं ती तिची भाजी आवडीची करून खाईल. कारण तिला एकटीलाच खायचं नसतंय, सगळ्यांना इतरांनाही खायचं असतं. मग बाकीचे कोणी काय खात नाही, मग ते जे खातात तेच मी एकटीने खाल्लं तर काय वाईट आहे? माझ्यासाठी कुठं मग मी वेगळं करत बसू? त्या ठिकाणी ती काय करते, तिचं मन मारून, तिथं इच्छा मारून ती ऍडजस्टच करते. तर हे जेवणा खावण्याच्या बाबतीतही तसंच होतं. तिला कोणी विचारत नाही की तुला काय हवंय ते तू आवडीने कर, तू करशील ते आम्ही खाऊ, असं नाही. आम्ही काय म्हणू, आम्हाला काय पाहिजे, आज आम्हाला हे खाऊच वाटतंय, आज आम्हाला ते खाऊच वाटतंय, तर ते तू बनव. आणि तुझ्या आवडीचा मात्र आम्हाला काही विचार नाहीये. तसंच तिचा रोजचा दिनक्रम सुरू होतो. पहाटे लवकर उठायचं, सकाळी त्यांचे चहा नाश्ते, आंघोळीचे पाणी काढून देणं, डब्याची तयारी करणं, नवऱ्याचा डबा करायचा, मुलांचा डबा करायचा, सासू सासऱ्यांचं जेवण करायचं. आणि मग हे सगळं करून झाल्यानंतर मग ते त्यांच्या त्यांच्या कामधंद्याला निघून गेले, मुलं शाळा कॉलेजला गेली, सगळे ज्याच्या त्याच्या मार्गे निघून गेल्यानंतर मग ती घरात काय करणार? मग तिला हेच सेवा करावी लागते. घरातले धुणे, भांडी, साफसफाई, झाडणं, लोटणं, सगळं, बाहेरचं किराणा माल आणणं, काय संपलंय, काय आहे त्याच्याकडे बघणं, सासू सासऱ्यांचं औषधं पाणी बघणं, त्यांना वेळेवर जेव खाऊ घालणं, त्यांच्या तब्येती सांभाळणं, हे सर्व तिचा दिवसभर चालतो. संध्याकाळी झालं की मग संध्याकाळी पण संध्याकाळचा स्वयंपाकाचा विषय येऊन पडतो. संध्याकाळी मग स्वयंपाक झाला, ज्यांची त्यांची जेवणं झाली की मग तिला नंतर मग शेवटी जेवावं लागतं.
जेवण झाल्यानंतर मग एवढा भांड्याचा ढिगारा घासायचा, जो तो ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये जातो. कोणी मोबाईल बघत बसतं, कोणी टीव्ही बघत बसतं, कोणी आराम करतं शांतपणे, कोणी फिरायला निघून जातं. आणि ही मात्र एवढा भांड्याचा ढिगारा घेऊन बसते पुढ्यामध्ये, ती भांडी घासत बसते, किचन ओटा स्वच्छ करत बसते, झाडून पुसून घेते फरशा, आणि मग तिला पाठ टेकायला वेळ मिळते. म्हणजे सकाळी पहाटे उठल्यापासून तर ती रात्री झोपेपर्यंत तिला काम आणि कामच असतं. आणि या 24 तासामध्ये तिला कन्सिडरच केलेलं असतं सर्वांनी, की गृहिणी म्हणजे ही घर सांभाळणारी, म्हणजे घरातली माणसं सांभाळणारी अशी स्त्री आहे. तर अशा ठिकाणी तिला तडजोड करावी लागते. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तिला तडजोड करावी लागते. आणि हे असं नाही की बाबा शहरातलं चित्र वेगळं आणि खेड्यातलं चित्र वेगळं. तर खेड्यामधलं चित्र वेगळं आहे, शहरामधलं चित्र वेगळं आहे. कामाचं स्वरूप थोडंसं बदलते, पण स्वयंपाक पाणी तर तेच आहे. त्यामुळं तिला त्या ठिकाणीची तडजोड करावी लागते. तर ती गृहिणी म्हणून तिला करावीच लागते. तिला गृहीत धरलं जातं. आता दुसऱ्या एका ठिकाणी बघा तिला कशी तडजोड करावी लागते. आता दुसऱ्या ठिकाणी बघा, नवऱ्याला सुट्टी असते, मुलांना सुट्टी असते, शाळा कॉलेजला ऑफिसला सुट्टी असली, बाहेर कुठल्या कारणाने सुट्ट्या घेतल्या तर ते आपले फिरायला जातात छानपैकी. नियोजन करतात की इथं इथं फिरायला जायचं, असं असं करायचं, तसं तसं करायचं. पण तिला मात्र विचारत नाही, कारण का तिच्याकडे पैसे नाही आहेत. आणि पैसे पण नाहीत आणि तिला बाहेरचं काही ज्ञान पण माहित नाही ना, कुठल्या गाड्या कुठं जातात, कुठं कशी राहायची सोय आहे, कुठं आपल्याला हॉटेल्स चांगले चांगले आहेत. तर हे कुठं माहिती आहे तिला? ती घराबाहेर पडतच नाही. त्यामुळे तिला काही माहिती नसतं. आणि तिला खास करून विचारावं आणि मग फिरायचा प्लॅन करावा अशी मानसिकताच नसते ना घरातल्यांची. कारण तिला म्हणजे डोकंच नाहीये, तिला काही माहीतच नाही. ती सांगकामी आहे ना, आपण सांगणार ते ती ऐकणारी आहे. गृहिणी आहे ती, तिला थोडी बाहेरचं काही ज्ञान आहे. अरे तुम्ही बाहेर पडू दिलं, बाहेरचं तिला दाखवलं जग, तर तिला कळणार आहे ना. तुम्हीच तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला ऍडजस्ट करायला ठेवलेलं आहे, तर तिला बाहेरचं ज्ञान कसं असणार आहे? आणि तुम्हाला पण तेच पाहिजे, कारण तुम्हाला तिला विचारायचं नसतं, तिचा सल्ला तुम्हाला नको असतो. तुम्हाला तुमचंच रेटायचं असतं, तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. आणि तुम्हाला जास्त ज्ञान आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे, हे तुम्हाला तिला बिंबवायचं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी तिला ऍडजस्ट करावं लागतं. तुम्ही म्हणाल तिथे तुमच्या मागं कळपात जसं मेंढ्या मागं येतात, तसं तुमच्या मागं तिने येत राहायचं फक्त. या ठिकाणी तिला तडजोड करावी लागते. पहा, आणि नंतर सुद्धा आता तिला काही दुखतं, खुपतं, आजारपण येतं, तब्येत बरी नसते, चक्कर येते, अशक्तपणा आलेला असतो, त्यानंतर काही खावंसं वाटत नाही, मळमळ होते, त्रास होतो शरीराला काही. तर अशा वेळेला सुद्धा तिच्याकडे कोण बघायला असतं? जे ते बाहेर निघून जातात, ती घरात एकटी असते. घरातली म्हातारी माणसं असतात, ते त्यांना चालता येत नाही, उठता बसता येत नाही, ते त्यांच्या खोलीमध्ये आरामात असतात. तिचं करायला कोण असतं? घरातला कुटुंब प्रमुख काय करतो? हे पैसे घे, तू रिक्षाने कर, जा, औषधं गोळ्या घेऊन ये. पण आम्हाला काय सांगू नको, आम्हाला काय वेळच नसतो. मुलं म्हणतात आम्हाला शाळा कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आहे, शाळा आहे, काय तमकाय, आम्हाला काही सुट्टी मिळत नाही, त्यामुळे आम्ही काही येणार नाही. मग शेवटी काय करावं लागतं तिला? तसंच दुःख पाकत जाऊन औषध पाणी करावं लागतं. काही वेळेला तर बऱ्याचदा तर ती अंगावरच काढत असते. अगदी खूपच अति झालं तर ती बिचारी दवाखान्यामध्ये जाते, एकटी जाते, कोणी येत नाही बरोबर. तसंच अंगावर काढते, दुखत असतं, खुपत असतं, तसेच किचनमध्ये जाते, वरण भाताचा कुकर लावते, काहीतरी, नाही तर मग खिचडी तरी करेल, काहीतरी पोहे तरी करेल, काहीतरी डाळीची पेज करेल, साबुदाण्याची पेज करेल, असं करून खाते आणि इतरांसाठीही करून ठेवते. अशी तिची परिस्थिती आहे. एक गृहिणी म्हणून तिने स्वतःला इतकं बंदिस्त करून ठेवलेलं असतं की तिला प्रत्येक ठिकाणी ऍडजस्टच करावं लागतं, आजारपण असो, काही असो. त्यानंतर बघा, अजून किती ठिकाणी ऍडजस्ट करावं लागतं. आता काही खरेदी वगैरे करायची असते, लग्नकार्य असतं घरात कोणाचं, नातगोतांमध्ये असतं, ते किंवा सणावाराची काही खरेदी असते, खास करून दसरा, दिवाळी, संक्रांत वगैरे अशा वेळेला खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. कपड्यांची होती, दागदागिन्यांची होती, वस्तूंची होती, गाडीची होते. तर अशा खरेदीच्या वेळेला सुद्धा बघा तिला डावललं जातं. तुला यायचं असेल तर ये, नाही तर आमचं आम्ही जातो. तू आली तरी आम्हाला काही फरक पडत नाही, नाही आली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण काय, तुझ्या मताने आम्हाला चालायचंच नसतं. आली तरी तू फक्त बघायची भूमिका करायची, पिशव्या आमच्या घ्यायच्या, सांभाळायच्या आणि आमच्या बरोबर फक्त थांबायचं.
तुझ्या निर्णयाने आम्ही चालणार नाही होत. त्या ठिकाणी खरेदी पण त्यांच्या त्यांच्या निर्णयानेच होत असते. कोणाला जसा ड्रेस हवाय, जसे कपडे घ्यायचे, तो ज्याच्या त्याच्या चॉईसने घेतो आणि सगळा खर्च पहिला स्वतःचा करून घेतात. स्वतःचा सगळा खर्च झाला, स्वतःची सगळी खरेदी झाली किंवा उरलं सुरलं असेल काही 1000-500 रुपये, तर मग तिला विचारतात, तुला काय साडी घ्यायची का, तुला ड्रेस घ्यायचा का. मग अशा वेळेला ती बऱ्याचदा काय करते, 500 रुपयाचा ड्रेस स्वस्तातलं स्वस्त म्हणून घेते किंवा काही वेळेला तर ती घेतच नाही. ती काय म्हणते, आहे आता मागं वर्षभरापूर्वी मला साड्या एवढ्या मिळालेल्या आहेत, एवढं घेतलेलं आहे आणि मी कुठं बाहेर जाते, मी घरी तर असते. 2 साड्या 4 साड्या मला घरी इथं तिथं जायला आहेतच, कशाला एवढा पैसे घालवायचे, 1000-2000 रुपये त्या साड्यांना घालवण्यापेक्षा आहे त्या मी वापरेन. तुम्हालाच बाहेर जायला यायला लागतं तर तुम्हीच घ्या, तुम्हाला बूट घ्या किंवा काय तुम्हाला इतर काही घ्यायच्या आहेत गोष्टी तर वस्तू तर त्या घ्या, मला काही त्याची आवश्यकता नाही. आणि घेतलंच तर अगदी स्वस्त कमी पैशातलंच ती घेत असते, कारण तिची मानसिकताच तशी झालेली असते की स्वतःकडे ती बघतच नाही. त्यामुळे स्वतःला काय घ्यायचं असतं याच्याकडे तिला तेवढं स्वतःकडे ती बघत नसल्यामुळं काय होतं, तिची हौस ती मारते, तिचं मन मारते, तिची इच्छा मारते, तिला ते जगताच येत नाही. कुठं काही खरेदी करायची असेल, मोठी जागा खरेदी करायची आहे, गाडी खरेदी करायची आहे, फ्लॅट खरेदी करायचा आहे, दागिने खरेदी करायचे, मुलांना कुठल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा ज्या कुठे मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या कुटुंब प्रमुख म्हणून तिला विचारात नाही घेतलं जात. कुटुंब प्रमुख म्हणून जे ज्येष्ठ आहेत, जो नवरा आहे किंवा मग जे सासू सासरे आहेत किंवा इतर जे कोण आहेत कुटुंबातले प्रमुख, त्यांना विचारात घेतलं जातं. त्यांच्या निर्णयानेच कुठल्याही गोष्टी केल्या जातात. पण तिला हे मत व्यक्त करायचा अधिकार नसतो की इथं असं करा, तिथं तसं करा, इथं हे करू, ते करू. ते निर्णय स्वातंत्र्य तिला देत नाही. तिच्या हातामध्ये रिमोट देत नाहीत. स्वतःच्या हातात रिमोट ठेवतात. तिला फक्त सांगत असतात, हे असं ते तू कर, ते तसं ते तू कर. तू फक्त करत राहायचं. तू तुझी मतं द्यायची नाही आणि असंच राहायचं. तर या ठिकाणी तिला ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे साधी स्वयंपाकापासूनची गोष्ट असू देत, तर मोठ्या मोठ्या गाडी, घर घेण्यापर्यंतच्या गोष्टी असू देत. कुठं तिच्या मताला स्थान आहे? तिला स्थान कुठं आहे? तिने फक्त राबायचं. एक गृहिणी आहे ना, मग तू गृहिणीसारखंच राहायचं. पण ती गृहिणीची कन्सेप्ट काय? गृहिणी करते काय? तिचा अधिकार काय? तिचं स्थान काय आहे? याचा विचार कधीच कोणी करत नाही. वास्तविक पाहता तिचं स्थान घरातलं कुटुंब प्रमुखाचं स्थान आहे. हे घर ती उभं करते. या घराला घर पण तिच्यामुळं असतं आणि तिलाच डावलं जातं. स्त्री ही त्या घराची लक्ष्मी असते. गृहिणी जसं घर सांभाळते तसं दुसरं कोणी सांभाळू शकत नाही. मुलांचं संगोपन, ज्येष्ठांचं संगोपन, त्यांनाही मुलांप्रमाणेच सांभाळावं लागतं. त्यांचं सगळं दुखणं खुपणं काढावं लागतं. ते ती स्वतःचं दुखणं खुपणं विसरते, पण त्यांना पहिलं प्राधान्य देते. त्यांना जसं छान जगवायचंय, आनंदात ठेवायचंय ते काम ती करते आणि स्वतः मात्र एका बाजूला एकटी पडते. घरात असून पण ती बाजूला असते. म्हणजे घरात असूनही नसल्यासारखी असते. तिचं अस्तित्व त्या ठिकाणी तिला दाखवत नाही. तिचं अस्तित्व असतं परंतु ते ती जगत नाही. तर अशी परिस्थिती घरातली इतर लोक जेव्हा करतात त्यावेळेला तिचं दुःख ती आतमध्ये घेऊन जगत असते. पण आता मग ही परिस्थिती आता आपल्याला दिसते. हे सगळं तिची घुसमट, तिची जी चाललेली द्वंद्व जे तिच्या मनातलं आणि तिला जे हवं आहे ते मिळत नाही. तिला पण पुढं यायचंय, तिलाही प्रेझेंट व्हायचंय, तिलाही नेतृत्व करायचंय, तिलाही तिचे डिसिजन घ्यायचे, फ्रीडम पाहिजे तिलाही व्यक्ती स्वातंत्र्य हवंय. मग हे कुणी द्यायचं? आपल्याला आज आणि आत्ता कळतंय ना, आपल्या हातामध्ये आत्ता आपण खूप काही करू शकतो ना, मग आता द्या ना तिला सपोर्ट. आता आणा ना तिला पुढे, जगाच्या पुढे येऊ द्या तिला. तिची मतं मांडू द्या, तिला समोर घ्या, तिला जग दाखवा, तिला शिकवा, ज्ञान द्या, तिला आधार द्या. तू पुढं हो, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. एकदा तुझं चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा तू तुझं डिसिजन बरोबर घेशील. छोट्या छोट्या गोष्टी का असेना, स्वयंपाकापासून तिला मदत करा ना. कुठलंही तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचंय, काही मुलांचे ॲडमिशन्स आहेत, तर त्या मुलांनी पण विचारावं आपल्या घरामध्ये आईला, की आई मला असं असं करावंसं वाटतंय, मला तसं तसं माझी इच्छा आहे, तू मला मदत करशील का? आणि जिथं मला तुझी गरज लागेल त्या त्या वेळेला तू माझ्याबरोबर उभी राहशील का? असं बोला ना आईबरोबर. घरातल्या कुटुंब प्रमुखाने पण विचारा ना तिला,
की तुला काय हवंय, तुझ्या काय गरजा आहे, तुझ्या अपेक्षा काय आहेत, तुझ्या इच्छा काय आहेत, तुला काय करावंसं वाटतं. इतका वेळ तुझ्याकडे असतो, तर मग या वेळेत तुला काय करावंसं वाटतंय, मी मदत करतो. तुला हवे तेवढे पैसे देतो. त्या गोष्टींमधनं तू तुझी एक स्वतःचं काहीतरी निर्मिती कर. तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुला जे काही करावंसं वाटतं त्या कर. असं तुम्ही बोला. असं बोलल्यानंतर तिला बळ येईल. ती पण स्वतःच्या पायावर उभी राहील. आणि गृहिणीचं कर्तव्य तर ती करेलच. स्वयंपाक, पाणी, घर सांभाळणं हे तर ती या माझ्या बहिणी करतच असतात. या बहिणी कधीच टाळत नाहीत. कधीही तुम्ही घरी जा. तुम्हाला लख्ख दिसेल, घराचं घर पण दिसेल. पण तिलाही तिचं अस्तित्व आहे. तर ते अस्तित्व, तिच्या जीवनाची लढाई तिला लढू द्या. स्वतःसाठी तिला जगू द्या. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिला मदत करा. तिचा आधार बना आणि तिला पुढे घेऊन या. प्रवाहामध्ये आणा. ती अशी बाजूला राहिली नाही पाहिजे. मग ती ग्रामीण भागातली असो, शहरी भागातली असो, ज्या ज्या ठिकाणी ती आहे त्या त्या घरामध्ये तिला पाठबळ मिळालं पाहिजे आणि तिच्या मागं उभं राहिलं पाहिजे. तिला पुढाकार घ्यायला प्रवृत्त केलं पाहिजे. नेतृत्वाची धुरा तिच्या हातात दिली पाहिजे. ती पेटती मशाल ती चांगल्या प्रकारे जागी ठेवू शकते. तिच्या हातातून ती काढून घेऊ नका. तिची शक्ती तिला दाखवू द्या. तिची अनेक रूपं आहेत, ती रूपं पुढे येऊ द्यात. त्यामुळं तिचं भलं होणार आहे, तुमच्या कुटुंबाचं भलं होणार आहे, समाजाचं भलं होणार आहे. तर याकडे दुर्लक्ष करू नका. एवढंच मला म्हणायचं आहे की आपण या गृहिणींच्या मागे उभे राहूयात. त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रेरणा देऊयात. आणि वेळप्रसंगी आपल्याला तडजोड कराव्या लागल्या तर त्या तडजोडी करायची आपण तयारी ठेवूया. ज्या प्रत्येक गोष्टीला आपण त्यांना तडजोड करायला लावतो त्या लावल्या नाही तरी त्या स्वतःहून करतात, प्रेमाखातर करतात, त्यांचं कर्तव्य म्हणून त्या करतात. तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण समोरच्याचा फायदा किती उठवायचा. जरी ती गृहिणी असली तरी तिलाही जगण्याचा हक्क आहे, तिलाही स्वप्न आहे. तर आपण आत्ता आणि आजपासून या अशा माझ्या बहिणींच्या मागे उभं राहायचंय. अशा गृहिणींना आपण पुढं आणायचंय आणि त्यांना छान आनंदामध्ये ठेवूयात. ही सर्वांना माझी विनंती आहे. भेटूयात पुन्हा परत. धन्यवाद.